वारुळकर ही सकाळी 7 वाजता येणार होती. शिर्डीला चाललोय पायी. चला मित्रांनो, तर आज चाललोय मी शिर्डीला. तर आपला आजपासून डेली ब्लॉग आहे. चला, आजपासून स्वर्ग सुखाचा प्रवास चालू झालेला आहे. तर आमच्या सोबत हरेश पण या वर्षी जॉईन झाले. हरेश, कसं वाटतंय पहिला दिवस? खूप छान वाटतंय. तर हरेश बोलतो खूप छान वाटतं. बघा आमचे मित्र परिवार, साईराम माऊली मंडळी आमचे पुढे चालले आहेत. यो आपला जुना माणूस ऋषी पाटील, आमचा मास्टर आहे हो. तर बघू आता जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला भेटू. तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आणि ओम साईराम. वारुळकर ही सकाळी 7 वाजता येणार होती. ही आता आली आहे बस इथे 7 वाजता. ही बघा, ही त्यांची तोंडा 7 वाजता येणार. यांचे तोंडा बघा 7 वाजता होती. कवरी कोटी आपल्या बघा 7:30ला हजर होतो. काय माऊली तुम्ही कसले? साईराम. साईराम, ओम साईराम. तर आपली वाढवलीचे माऊली नित्तू माऊली. ही आरती त्यांची आरती घ्या. पूर्ण वर्षभर तो दिवस आलेला आहे. खूप आनंद होतोय. तर आजपासून आमचा स्वर्ग चालू झाला. आमची गँग सर्व मंडळी आमची. ओम साईराम. ओम साईराम. तर आता आपण आलोय सोनाकडच्या साईबाबा मंदिरामध्ये. तर मग आपण दर्शन घेऊया.
पण पूल तर यायला अगोदर पत्री पूल असं नाव होतं. तर आता 12 वाजता आमची पालखी आलेली आहे पत्री पुलावर. तर जसं जसं पुढे जाऊ तसं अपडेट तुम्हाला देत राहू. तुम्ही नक्की ब्लॉगमध्ये अपडेट राहा. चला ओम साईराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आम्ही पोहोचले शिवाजी चौकवर कल्याणच्या मंडळीचे सचिव आमचे विनोद माऊली भोपरगावचे. तर माऊली ओम साईराम. फायनली आम्ही वाजले 2. तर आम्ही दुपारच्या स्टॉपवर आलेलो आहे. तर मस्त पालखी सुद्धा कधीच पोचली. आरती पण झाली नाही बाबांची. ते काही जोर घेतले की आवरी भूक लागली बघ. बघा कसं मस्त जोर. मेनू बघा आजचा. भाकर काकडी वाटाण्याची भाजी जिलेबी बुंदी आणि आमच्या शर्त्यांची माऊल्या यांना शर्त्यांचा बोललाय शौक मोठा. तर आम्ही आता मस्त जेवून बिवून घेतो नंतर तुम्हाला भेटतो. सेवगारी बघा ही आमची सेवगारी ना या भोपर गँग या जेवायला भोपर गँग मध्ये. कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर चला आमची आता दुपारची मस्त आराम बिराम करून झालेलं आहे. तर आमचे मंडळी बघा माऊली आमचे सर्व. तर आता आमचे आराम बिराम करून झालेले आहेत. तर साई बाबा मी शिर्डीला पायी चालत. तर आम्ही आता सावध सोडलेला आहे. तर आम्ही आता मेन रोडला लागू थोड्यात 10-15 मिनिटामध्ये. तर आमचा थोडा रात्रीचा प्रवासाला आम्ही आता लागूच. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघत. वाजल्या 6:30 आणि आम्ही आले टोल नाक्यावर. तर आता पालखी बी सुद्धा पुढे आम्ही पालखी सोबतच आहे. यावर्षी आमचा रेकॉर्ड राहिला म्हणजे पहिल्याच दिवशी आम्ही पालखी सोबत आहे. तर माऊलीने इकडे पॉपकॉर्न वर धोर घेतले. मला तरी वाटतं स्टॉपवर जायला आम्हाला 8 वाजतील. किती वाजतील? 7. अरे 6:30 झाले जातो मला 8 वाजतील. ओम साईराम. आम्ही आता रात्रीच्या स्टॉपवर आलेलो आहे. तर पंकज माऊली उमेश माऊली आणि मी सुद्धा घेतली पालखी आणि लास्ट स्टॉपपर्यंत आणली. दुपारच्या स्टॉपवरून म्हणजे थोडी करत आणि लास्ट स्टॉपपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. तर आता आमचे सर्व मंडळी आराम आंघोळ बिंगोल करते आराम बिराम करते. मी सुद्धा मस्त आंघोळ बिंगोल करू. फ्रेश झाल्यावर तुम्हाला वापस भेटतो. ओम साईराम. जिनके
आंघोळ बिंगोळ करून झाली मस्त. आता बसलो जेवायला आम्ही सर्व माऊली एकसाथ लाईनीमध्ये बसलो. सायराम माऊली हे किती वाजले लांबशेच दिसते. हा एवढा भात घेतले. चला तर आम्ही आता मस्त जेवल्यावर तुम्हाला वापस भेटतो. तर रात्रीचे वाजले 10:30. आमचे माऊली यावर्षी लेट झाले, 10:30 वाजता आले. तर मस्त त्यांचं जेवण बिवून झाले. हर्षद माऊली बी आलेत, अभिषेक माऊली बी आलेत. तर मला पण खूप आनंद वाटला त्यांना भेटून. आणि ते थोडंफार आता मला तर ते पाय मरून देतील माझी साईड दाबून दिलं तर बरं होईल मला. चला शुभ रात्र. तर ओम साईराम. आता इथेच ब्लॉग आपण एंड करतोय. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. ओम साईराम.